500 ते 600 रुपयाच्या रेंजमधल्या सुंदर अशा कॉटनच्या साड्या जर तुम्हाला हव्या असतील तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी मी दर आठवड्याच्या बुधवारी आणि रविवारी फॅशन, स्टायलिंग, मेकअप आणि हॉल व्हिडिओज या कॉन्टेंटवरती व्हिडिओ घेऊन येते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही त्याला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. माझा युजर आयडी मी स्क्रीनवर मेन्शन करते आणि तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे. तर माझा जो हॉल व्हिडिओ आहे तो आहे साड्यांवरती. तर आज मी तुमच्यासोबत 4 कॉटनच्या साड्या शेअर करणार आहे. तर बेसिकली मेजॉरिटीच्या साड्या आहेत, म्हणजे ज्या 3 साड्या आहेत त्या मल कॉटनच्या अशा साड्या आहेत आणि खूप सुंदर साड्या आहेत. म्हणजे जसं की आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि मल कॉटनच्या किंवा जे प्युअर कॉटनच्या साड्या असतात त्या तुम्हाला खूप बऱ्या पडतात. म्हणजे जर तुम्हाला नेसायच्या असतील जर रेग्युलर बेसिसच्या साड्या किंवा जर इव्हन तुम्ही कॅज्युअलीच्या साड्या नेसत असाल, थोडंसं बाहेर जाताना वगैरे तुम्हाला साड्या नेसायला आवडत असतील तर या कॉटनच्या वगैरे साड्या खूप बऱ्या पडतात. एक फक्त जी साडी आहे ती कॉटन सिल्कची साडी आहे, त्याच्यामुळे ती कदाचित तुम्हाला थोडीशी हेवी वाटू शकते. आणि सगळ्यांच्या ज्या प्राइस आहेत त्या अराउंड 500-600 अशा रेंजमध्ये आहेत. आणि प्राइस सोबतच जी साड्यांची क्वालिटी आहे ती देखील अतिशय सुंदर आहे. म्हणजे ज्या 4 साड्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या खूप सुंदर अशा साड्या आहेत. तर मग या सगळ्या साड्या कोणत्या हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता सगळ्यात पहिली साडी तुम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आहे ही इंडिगो कलरची साडी. तर जसं की आता ह्या इंडिगो कलरच्या ज्या साड्या आहेत अशा रंगाच्या त्या सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत. म्हणजे इव्हन तुम्ही पिंटरेस्ट ओपन कराल, इंस्टाग्राम ओपन कराल तर अशा ज्या साड्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणात तुम्हाला दिसतील. आणि याच्यावरती मोस्टली अशा जंकी ज्वेलरीज, ऑक्साईडच्या ज्वेलरीज म्हणजे जे कोणी नेसतात त्या स्टाईल करतात. तर सध्या ह्या साड्याचं खूप जास्त फॅड चालू आहे. तर अशीच मी इंडिगो कलरची ही साडी घेतली. म्हणजे मला हवी होती इंडिगो मधली. माझ्या सासूबाईंकडे याच्यातली साडी आहे, पण ती आम्ही एकदा एक्झिबिशन मधून आय गेस 1100ला वगैरे घेतलेली. पण या जर साडीची प्राइस तुम्ही ऐकली तर लिटरली या साडीची प्राइस फक्त 620 रुपीज आहे. आणि खूप सुंदर साडी या प्राइस रेंजमध्ये. म्हणजे लिटरली मी पहिले पण एकदा मिशोवरून एक मल कॉटनची साडी ऑर्डर केलेली जी रेड कलरची होती. पण त्याचं ना फॅब्रिक लिटरली इतकं चांगलं अजिबात नव्हतं. म्हणजे मी जर त्या साड्यांची कम्पेअर केलं तर मल कॉटनच्या साड्यांची. पण हे जे फॅब्रिक आहे ते लिटरली लाईक नियर अबाउट तसंच फॅब्रिक आहे. अतिशय सुंदर असं फॅब्रिक आहे. म्हणजे एकदम मौसूद कॉटन असं जे मलमल कॉटन आहे तसं हे फॅब्रिक आहे. आणि जो या साडीचा USP दुसरा आहे तो आहे हे जे त्यांनी पॉंग दिलेले आहेत पूर्ण साडीवरती. ते म्हणजे इथे तुम्ही पदराला बघाल तर पूर्ण असे हे पॉंग आहेत. आणि मला वाटतं की पूर्ण त्या साडीवरती तसे सेम पॉंग आहेत. तर मग ते खूप जास्त असा सुंदर लुक देतात. म्हणजे जी आपली खालची बाजू येते साडीची तर त्याची जी पूर्ण लाईन आहे तर त्याला तशा त्यांनी पॉंग दिलेल्या आहेत. आणि या साडीची सगळ्यात भारी गोष्ट ती म्हणजे याचा ब्लाउज पीस. तर माझ्या जी सासूबाईंची साडी आहे तर त्याच्यावरती पण हा सेम असाच ब्लाउज पीस आहे. तर हा ब्लाउज पीस ऍक्च्युली खूप जास्त क्लासी वाटतो जेव्हा तुम्ही तो शिवता. तुम्ही हा बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल खूप सुंदर असा ब्लाउज पीस आहे. म्हणजे असा व्हाईट बेस आहे आणि त्याच्यामध्ये इंडिगो कलरचा प्रिंट आहे जे अतिशय छान असं कॉम्प्लिमेंट करतो त्या साडीला. म्हणजे तुम्ही असं टुगेदर जर हा सेट घातला, हा ब्लाउज शिवून आणि मग ती साडी नेसली तर मग ती खूप सुंदर असा तुम्हाला लुक देईल. म्हणजे मोस्टली ही व्हाईट म्हणजे जे मोस्टली इंडिगो कलरच्या साड्या असतात त्याच्यावरती व्हाईट कलरच्या बेस मधल्याच गोष्टी सुंदर दिसतात. म्हणजे आता मी जेव्हा ही साडी स्टाईल केलेली तेव्हा मी हा जो आता क्रॉप टॉप घातलेला आहे व्हाईट कलरचा तोच त्याच्यावरती घातलेला. मग ती व्हाईट कलरच्या ज्या गोष्टी असतात त्या इंडिगो कलरच्या साड्यांमध्ये खूप जास्त सूट करतात बिकॉज त्याच्यामध्ये पण काइंड ऑफ असं हिंट असतं व्हाईट कलरचं. त्याच्यामुळे ते तेवढं सुंदर दिसतं. आणि ही साडी नेसल्यावरती मी त्याच्यावरती त्याचा ऑक्साईडचा जो चोकर होता तो स्टाईल केलेला. त्याच्यामुळे ते अतिशय गोड वाटत होतं. मोठी ऑक्साईडची जी ज्वेलरी असते ती एकदम सुंदर दिसते अशा साड्यांवरती. तुम्हाला जर खरंच एखादा इंडिगो कलरच्या साडीवर इन्व्हेस्ट करायचा असेल, अशा पॅटर्नची जर तुम्हाला इंडिगो साडी घ्यायची असेल तर तुम्ही डोळे झाकून या साडीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. खूप सुंदर अशी साडी. म्हणजे तुम्हाला अजिबात असं वाटणार नाही की लिटरली 600 रुपीजची साडी आहे. बिकॉज या प्राइस रेंजमध्ये दिस इज लाईक द बेस्ट साडी. आणि म्हणजे मी स्वतः एक्झिबिशनच्या वगैरे साड्या पाहिलेल्या आहेत तर काइंड ऑफ त्याचं असंच सूट असतं. म्हणजे माझ्या घरात एक तशी साडी आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते लिटरली असंच त्या साडीचं सूट आहे. इनफॅक्ट याला त्यांनी जे पॉंग दिलेले आहेत तसं त्या साडीला काही नाहीये. त्याच्यामुळे ते खूप जास्त क्लासी असं वाटतं या साडीवरती. मी पहिले जे कोणत्या मिशोचे साड्यांचे हॉल व्हिडिओज केले ना त्याच्यामध्ये लिटरली मला असं वाटतं की हा जो आजचा साड्यांचा व्हिडिओ आहे ना
तो सगळ्यात बेस्ट असा साड्यांचा व्हिडिओ असेल, बिकॉज याच्यामध्ये एकाही साडीमध्ये अशी खोट काढण्यासारखी नाहीये. म्हणजे लिटरली एकदम सगळ्यात सुंदर अशा साडी आहेत. म्हणजे त्याचा फॅब्रिक बघाल किंवा ओव्हरऑल जो साड्यांचा लुक आहे ना, सगळ्या गोष्टी अतिशय स्पॉट ऑन आहेत. आता जी दुसरी साडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आता जी मी नेसलेली आहे ती साडी आहे. तर ही जी साडी आहे ती मी जेव्हा मिशोच्या वेबसाईटवरती बघितली, मोस्ट इम्पॉर्टंट मी याच्या रंगाच्या प्रेमात पडलेलं आहे. पर्सनली मला निऑन कलर हा खूप जास्त आवडतो आणि हे निऑन आणि ब्लूचं जे कॉम्बिनेशन होतं ते खूप जास्त क्लासी वाटत होतं. आता ही जी साडी आहे याचं ही जे फॅब्रिक आहे ते मल कॉटन आहे आणि एकदम सुंदर असं हे कॉटनचं फॅब्रिक आहे. अतिशय ब्रिदेबल आहे. अंगावरती खूप जास्त असं मऊ वाटतं हे फॅब्रिक. आता या साडीचा जो ब्लाऊज आहे तो असा हा नेव्ही ब्लू कलरचा ब्लाऊज आहे, जो प्लेन ब्लाऊज आहे. पण तुम्ही तो ब्लाऊज न शिवता तुम्ही वेगळे असे ब्लाउजेस त्याच्यावरती स्टाईल करू शकता. म्हणजे आपल्याकडे बरंच कॉन्ट्रास्ट मधले ब्लाउजेस असतात, एकदम व्हाईट बेसचे वगैरे जे ब्लाउजेस असतात तेही याच्यावरती खूप सुंदर दिसतील. तुमच्याकडे जर प्लेन व्हाईट कलरचे क्रॉप टॉप्स असतील तर तुम्ही ते देखील याच्यावरती स्टाईल करू शकता. आता मीही जो याच्यावरती स्टाईल केलाय तो हा आता व्हाईट कलरचा माझा एक मिंत्रावरचा क्रॉप टॉप आहे, तो मी याच्यावरती घातलेला आहे. आणि मोस्टली असे व्हाईट कलरचे जे क्रॉप टॉप्स असतात ते मोस्टली बऱ्यापैकी सगळ्याच्या अशा कॉटनच्या वगैरे मिनिमलिस्टिक ज्या साड्या असतात त्या सगळ्यांवरती अतिशय सुरेख दिसतात. तर तुम्ही नक्की याला देखील ट्राय देऊ शकता. खूप सुंदर अशी साडी आहे. नाव कमिंग टू द प्राइस, या साडीची प्राइस फक्त 595 रुपीज आहे आणि खूप सुंदर अशी साडी आहे ही या प्राइस रेंजमध्ये. म्हणजे त्याचा फॅब्रिक मोस्ट इम्पॉर्टंट खूप जास्त चांगला आहे आणि कलर जो लिटरली म्हणजे जो मी फोटोमध्ये बघितलेला सेम त्याचाच कलर मला डिलिव्हर झालेला आहे. पर्सनली ही जी साडी आहे ती ऑफिससाठी एकदम सुंदर अशी साडी आहे. ऑफिस वेअर साठी दिस विल बी द बेस्ट साडी. इव्हन पहिली जी मी इंडिगो कलरची साडी शेअर केलेली ती पण ऑफिससाठी बेस्ट असा ऑप्शन आहे. मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये साड्या नेसता, त्याच्यामुळे दिवसभर नेसण्यासाठी ह्या खूप कम्फर्टेबल अशा साड्या आहेत. त्याचे जे फॅब्रिक्स आहेत ते अतिशय सुंदर अशा फॅब्रिक्स आहेत, त्याच्यामुळे या साडीला देखील तुम्ही ट्राय देऊ शकता. खूप सुंदर अशी साडी आहे. आता जी तिसरी साडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आहे ही पारिजात साडी. तर जर तुम्ही माझा लास्ट मिशोच्या साड्यांचा एक व्हिडिओ बघितला असेल, हॉल व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये मी एक साडी तुमच्यासोबत शेअर केलेली रेड कलरची आणि मी त्या साडीला असा रिव्ह्यू दिलेला की ती साडी तुम्ही अजिबात घेऊ नका, बिकॉज त्याचं जे फॅब्रिक होतं ते लिटरली बेडशीट सारखं फॅब्रिक होतं. पण आज मी परत अशी पारिजातची थोडीशी ही वेगळी साडी आहे, पण ही जी मी साडी ऑर्डर केली अतिशय सुंदर अशी साडी आहे. त्याच्या फॅब्रिकच्या लिटरली प्रेमात पडलंय. खूप सुंदर असं फॅब्रिक आहे या साडीचं. म्हणजे हे कॉटन फॅब्रिक आहे, तेही कॉटन फॅब्रिक होतं पण ते जे कॉटन होतं ते अतिशय वेगळं होतं आणि इनफॅक्ट ती जी साडी होती ना त्याच्यापेक्षा ही साडी खूप जास्त क्लासी वाटते. म्हणजे त्याचं फॅब्रिक पहिली गोष्ट खूप जास्त सुंदर आहे आणि याच्यावरती असं एक वेगळ्याच प्रकारचं लाइनिंग पण आहे या साडीवरती. म्हणजे पारिजाताच्या फुलांसोबत असतात त्याला एक वेगळं असं लाइनिंग आहे आणि ती अतिशय असं सुंदर दिसतं. म्हणजे आता इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर ही ऍक्च्युली नेसल्यावरती इव्हन ती साडी होती ना त्याच्या ज्या निर्या होत्या ना तिथे काहीतरी घोळ होत होता. म्हणजे ती पारिजाताची फुलं वेगळीकडे दिसायची आणि नको ती साडी म्हणजे असे त्या जागेवरती प्लेन दिसायचे. तर तसं या साडीसोबत अजिबात नाहीये. याच्या निर्या देखील इतक्या सुंदर पडतात आणि म्हणजे निर्यांना देखील जी डिझाईन येते थोडीशी पारिजात आणि थोडेसे त्या लाईनिंग ती खूप जास्त क्लासी दिसतात. त्याच्यामुळे पर्सनली मला ही खूप जास्त साडी आवडली आहे. म्हणजे मी जी ती साडी तुम्हाला दाखवलेली मी तुम्हाला ती सांगितलेली की ती अजिबात घेऊ नका, तेवढंच मी ही साडी तुम्हाला घेण्यासाठी सांगते. लिटरली या साडीमध्ये तुम्ही डोळे झाकून इन्व्हेस्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला जर खरंच पारिजात साडी हवी असेल तर ही खूप सुंदर अशी साडी आहे इन्व्हेस्ट करण्यासाठी. आणि तुम्ही जर या साडीची प्राइस ऐकाल तर तुम्ही लिटरली शॉक व्हाल. या साडीची प्राइस फक्त 530 रुपीज आहे आणि 530 रुपीज खूप गोड अशी साडी आहे ती. म्हणजे तुम्ही पूर्ण साडी बघाल तर याच्यावरती हे पारिजात आणि असं वर्टिकल स्ट्राईप्स असं डिझाईन आहे जे खूप जास्त सुंदर दिसतं. आणि या साडीमध्ये खूप जास्त असे कलर्स अवेलेबल आहेत. म्हणजे आय गेस ब्राऊन, ब्लॅक, ऑरेंज, व्हाईट पासून आय गेस बरेचसे कलर्स अवेलेबल आहेत या साड्यांमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला कलर्स एक्सप्लोर करण्यासाठी सुद्धा बरेच ऑप्शन्स आहेत. त्याच्यामुळे या साडीला प्लीज नक्की ट्राय द्या. इनफॅक्ट मी असं रेकमेंड करेल तुम्ही सगळ्याच या साड्या घेऊ शकता बिकॉज याच्या प्राइस देखील तितक्या जास्त नाहीये आणि अतिशय सुंदर साड्या आहेत या प्राइस रेंजमध्ये. आता इथे हा तुम्ही ब्लाऊज बघाल तर असा सेम रनिंग मधला पिंक कलरचा प्लेन असा ब्लाऊज आहे. पण मी असं रेकमेंड करेल की तुम्ही ब्लाऊज न शिवता तुमच्याकडे असे वेगवेगळे कॉन्ट्रास्ट असे ब्लाउजेस आहेत ते तुम्ही याच्यावरती स्टाईल करू शकता. माझ्याकडे एक ब्लॅक कलरचा असा ब्लाऊज आहे जो मी मिशोवरूनच घेतलेला आहे. तो ब्लाऊज मी या साडीवरती स्टाईल केला. तर मग ती गोड अशी साडी आहे आणि तुम्ही नक्की त्याला ट्राय देऊ शकता. आता जी चौथी आणि लास्ट साडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आहे ही साडी.
तर जसं की मी तुम्हाला सांगितलेलं माझ्याकडे एक या कलेक्शन मध्ये कॉटन सोडून अशी कॉटन सिल्कची देखील साडी आहे. तर ही ती साडी आहे आणि ही साडी तुम्ही बघायला याचं कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे. नेव्ही ब्लू आणि पिंक कलरचं हे कलर कॉम्बिनेशन आहे आणि हे असं सणासुदीसाठी वगैरे ही साडी अशी खूप सुंदर आहे दिसायला. म्हणजे ही लिटरली असा फेस्टिव्ह वाईब देते की अशी ओरडून ओरडून सांगते की लिटरली दिस इज अ फेस्टिव्ह साडी. तर असे छोटे छोटे जे फंक्शन्स असतात किंवा जे छोटे मोठे आपले सण असतात त्यावेळेला तुम्ही नेसण्यासाठी ही साडी नक्की ट्राय करू शकता. आणि ओव्हरऑल तुम्ही साडी बघाल तर तुम्हाला त्याच्या व्हिडिओमध्ये दिसणार असेल खूप सुंदर वाटते ही साडी. म्हणजे असं एक रॉयल आणि रिच असा लुक देते ही साडी. याला एक कोणत्या प्रकारचं तरी नेट देखील बोललं आहे सुपर नेट की काहीतरी अशा साड्यांना. तर तशी ही साडी आहे आणि याच्यावरती ही अशी कॉपरची जरी आहे. म्हणजे फुल बॉर्डरला वगैरे त्याच्या म्हणजे थ्रू आउट द साडी आणि मध्ये मध्ये अशा गोल्डन जरीच्या बुट्ट्या देखील आहेत या साडीमध्ये आणि मध्ये अशा पिंक कलरच्या बुट्ट्या देखील आहेत. तर ही पण साडी अतिशय सुंदर वाटते. आता तुम्ही जर ब्लाउज पीस बघाल तर याचा कॉन्ट्रास्ट मधला असा पिंक कलरचा ब्लाउज पीस आहे. तर हा शिवल्यावरती खूप जास्त सुंदर दिसेल. तसंच हे गोल्डन जरीचं असं काम आहे या साडीवरती. त्याच्यामुळे खूप सुंदर असा क्लासी पीस वाटतो ही साडी देखील. तर आता ही जी साडी आहे ती मी फक्त 550 रुपीजला घेतलेली आहे आणि 550 रुपीज मध्ये ही खूप सुंदर अशी साडी आहे. म्हणजे एकदम फेस्टिव्ह अप्रोप्रिएट अशी साडी आहे. त्याच्यामुळे या साडीला देखील तुम्ही नक्की ट्राय देऊ शकता. तुम्ही अजिबात डिसअपॉइंट होणार नाही. तुम्हाला जर अशा थोड्याशा फेस्टिव्ह वाईबवाल्या साड्या हव्या असतील तर ही खूप सुंदर अशी साडी आहे इन्व्हेस्ट करण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही नक्की या साडीला देखील ट्राय देऊ शकता. तर मग या होत्या 500 to 600च्या रेंज मधल्या सुंदर अशा साड्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. त्या सगळ्या साड्या आहेत त्या अतिशय सुंदर आहेत. इनफॅक्ट त्या नेसताना देखील अजिबात त्रास देत नाही. तर मग पर्सनली मला साडी नेसायला खूप जास्त वेळ लागतो. पण या ज्या तिन्ही साड्या होत्या ज्या मल कॉटनच्या होत्या त्या माझ्या पटकन नेसून झाल्या. म्हणजे निर्या वगैरे पण त्याच्या इतक्या इझिली अशा होत होतं. थोडंसं त्याला टॅप केलं तर छान अशा त्याच्या निर्या पडत होत्या. त्याच्यामुळे मला फॅब्रिक वगैरे बघता या सगळ्या साड्या खूप जास्त आवडल्या. म्हणजे इनफॅक्ट मी असं म्हणेन की आतापर्यंत मी जेवढ्या मिशोच्या साड्यांचे हॉल व्हिडिओज केलेले त्याच्यामध्ये हा जो आजचा हॉल व्हिडिओ आहे तो सगळ्यात भारी असा हॉल व्हिडिओ आहे. बिकॉज याच्यामध्ये एक पण प्रॉडक्ट मला अजिबात डिसअपॉइंट करणार नाही आणि प्राइस आणि सगळ्या गोष्टींच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर खूप सुंदर असे प्रॉडक्ट्स आहेत. त्याच्यामुळे तुम्ही नक्की त्याला ट्राय देऊ शकता. मग या सगळ्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या आणि या सगळ्या साड्यांमध्ये तुमची फेवरेट साडी कोणती होती हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तुम्हाला अजून कोणकोणते हॉल व्हिडिओज बघायला आवडतील ते देखील तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगू शकता. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.